ओम साईराम. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात. बाबांचं दर्शन झाल्यानंतर भरभरून दान ते बाबांच्या झोळीमध्ये अर्पण करत असतात. जे दान या ठिकाणी येतं त्या दानाचा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठीचा वापर जो येतो श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून केला जातो. त्याचाच भाग म्हणून जे आहे राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचं मुलगा मुलगी इयत्ता 10वीमध्ये असेल आणि 10वीमध्ये त्याला 80% जास्त मार्क्स मिळालेले असतील तर त्याचं 11वी आणि 12वीचं सर्व शिक्षण जे आहे ते श्री साईबाबा संस्थांच्या मार्फत केला जाईल. त्यासाठीचा निर्णय जो आहे तो तदर्थ समितीने घेतलेला आहे. त्यामध्ये त्या मुलाची राहण्याची व्यवस्था, त्याची प्रसाद भोजनाची व्यवस्था, त्याचा जो शैक्षणिक खर्च जो आहे तो शैक्षणिक खर्चसुद्धा जो आहे तो संस्थांच्या मार्फत केला जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षापासून जे आहे ते साईबाबा संस्थांमध्ये आकाश कोचिंग क्लासेसमार्फत जे आहे ते 11वी आणि 12वीतल्या मुलांना जे आहे ते कोचिंगची सुविधा जी आहे ती संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेमध्ये सुद्धा त्या मुलांना जे आहे फ्री कोचिंग जे आहे त्यांना जे आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने अडचणीच्या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय, शैक्षणिक मदत करण्याचा निर्णय जो आहे तो साईबाबा संस्थांनी घेतलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण साईबाबा संस्थांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा जो आहे तो लाभ घ्यावा.